पण आता बातमी नेपाळमधून आहे। नेपाळमध्ये पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचे एक ग्रुप अडकल्याची माहिती आहे। पुण्याहून 23 ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेला होता आणि 4 तारखेला 23 जण काठमांडूमध्ये त्यावेळी पोहोचले। दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून आता हे सगळे पर्यटक हॉटेलमध्येच अडकले आहेत। आणि मुंबईमधून एक ज्येष्ठ नागरिकांचा 23 ज्येष्ठ नागरिकांचा नेपाळमध्ये पर्यटनासाठी एक ग्रुप गेला होता आणि तो देखील नेपाळमध्ये गेल्या 4 दिवसांपासून हॉटेलमध्ये अडकून पडल्याची माहिती समजते आणि डॉक्टर निलेश अगरवाल यांचे नातेवाईक आहेत आणि यांच्याशी संपर्क करतायत की काय परिस्थिती आहे, काय सांगण्यात येते तुमच्या नातेवाईकांकडून? कसं आहे की ते ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे थोडं तर डेफिनेटली घाबरलेले आहे, पण देवाच्या कृपेने हॉटेलवाल्यांच्या कृपेने त्यांना तसं अडचण काहीच नाहीये। मला काल त्यांच्याशी संपर्क झाला, म्हणजे नेटवर्कचा पण त्रास होता, मग व्हॉट्सअप कॉलद्वारे बोलणं झालं त्यांच्याशी आणि आपण प्रयत्न करतोय त्यांना लवकरात लवकर आणायचं तसं आहे। आता ह्यांचं असं ठरलंय की काही निम्मे लोक आज किंवा उद्या असं फ्लाईटद्वारा परत येणार। आम्हाला टोटल माहिती पण नव्हती, कोणी म्हटलं की बाबा फ्लाईट चालू आहे, कोणी म्हटलं फ्लाईट चालू नाही आहे, संडेपर्यंत किंवा संडे नंतर चालू होणार। तर आत्ता तर कळलं की फ्लाईट आहे। आता विषय आहे की कर्फ्यू आहे सगळी जागा, तर हॉटेलपासून ते एअरपोर्टमध्ये कसं पोहोचणार, तोच माझा प्रयत्न चालू आहे की त्या अधिकाऱ्यांशी बोलून की त्यांची पद्धतशीर व्यवस्था करायला। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी,